पालोलेम बीचवरून बाईकवर एकट्याने निघालो. वाऱ्याच्या झुळकीसोबत निसर्गाचा अनुभव घेताना प्रवास खूप खास वाटत होता. वळणदार रस्त्यावरून जाताना सभोवतालच्या निसर्गाने प्रत्येक क्षण सुंदर बनवला. अखेर प्रवासाचा शेवट झाला आणि मी पोचलो एका ऐतिहासिक रत्नाजवळ, तांबडी सुर्ला महादेव मंदिर. गोव्याच्या जंगलात लपलेला इतिहास. हे 12व्या शतकातील शिवमंदिर काळ्या बेसॉल्ट दगडात कोरले गेले आहे. मंदिरांच्या भिंतींवर कोरलेल्या देवता, फुलांच्या नक्षी आणि पौराणिक कथा पाहून प्राचीन स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना अनुभवता येतो. गर्भगृहात प्रवेश केल्यावर शिवलिंगाचे दर्शन झाले. त्या शांत आणि पवित्र वातावरणाने मनाला अनोखी शांतता मिळाली. शतकानुशतके चाललेल्या पूजेची ऊर्जा तिथे जाणवत होती. मंदिरांचे कोरीव काम, सुंदर नक्षीकाम असलेले छत त्यावेळच्या कलेचा आविष्कार आहे. कदंब आणि होयसळ शैलीचा संगम येथे स्पष्टपणे दिसतो. तांबडी सुर्ला महादेव मंदिराला दिलेली भेट ही एक अद्भुत आणि शांत अनुभव देणारी होती. इतिहास, कला आणि अध्यात्माचा अनोखा संगम मी इथे अनुभवला. तुम्हीही कधी अशा ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी प्रवासांसाठी लाईक, शेअर आणि